शेतकऱ्यांनी पिकवायला जसं शिकलं तसं विक्री सुद्धा व्यवस्थापन शिकायला पाहिजे. मी सध्या आंबे बागेमध्ये, आणि या बागेमधून शेतकऱ्यांनी फार एक चांगला धडा म्हणू आपण त्याला शेतकऱ्यांनी दिलेला आहे की जालन्याच्या जवळ एक 5 किलोमीटर अंतरावर असलेली ही बाग आहे. तर स्वतः या बागेतून स्वतः हाताने फळं कट करा आणि न्या. अशा प्रकारे ही जी विक्री व्यवस्थापन भाऊंनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यांचा मागच्या वर्षापासून त्यांचा रिझल्टसुद्धा त्यांना चांगला येत आहे. तर आपण त्यांना विचारपूस करणार आहोत की ही कशा प्रकारे केशर आंब्याची ही बाग आहे, 12x3 सघन पद्धतीने ही लागवड आहे. तर आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे विक्री व्यवस्थापन चालतं. आता जर बघत असाल तर आंबे खालून पण दाखवा कशा प्रकारे या ठिकाणी आंबे तुम्हाला दिसतील. तर एका जो कॅरेट आहे एका झाडाला जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-60 किलो असेल भाऊ का अंदाज. हो. तर 40-50-60 किलो मालसुद्धा या झाडावरती तुम्हाला दिसून येईल. आणि खूप चांगला साईज वगैरे या ठिकाणी झालेली आहे. आणि जेमतेम आता मेचा पंधरवाडा चालू आहे, तर बऱ्यापैकी शेवटचा पंधरवाडा चालू आहे, तर शेवटचे बऱ्यापैकी साईजसुद्धा चांगली आहे. त्यात जर बघत असाल तर पिकलेले जे लक्षण आहे ते सगळे याच्यामध्ये दिसत आहे. याची पावडर जी आहे ती पावडर तुम्हाला पुसल्यानंतर दिसते की पावडर याच्यावरती आहे. हे जे याजवळ जरा हे जे स्पॉट दिसतात हे स्पॉट याचा अर्थ हे पिकायला आलेलं आहे. त्यानंतर हे जे गड्डे आहे हे गड्डंसुद्धा आता आपल्याला असं सांगते की हा आंबा तोडल्यानंतर तो पिकणार आहे. फक्त तोडायचा कसा तर हे देठ ठेवून, तर ते सगळं आपल्याला ते सांगतीलच. पण फक्त विक्री व्यवस्थापन कसं तेच आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. राम राम. राम राम. आपल्याकडे परिचय करू द्या. मी विजय पंडितराव वाडेकर, राहणार श्रीकृष्णनगर, पोस्ट जामवाडी, तालुका जालना, जिल्हा जालना. बाग तर एकदम तुमची चांगली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तर ही पूर्ण बाग किती एकरची? आता ही बाग आहे 2 एकरमध्ये. याची लागवड आपण साधारण 2000 मध्ये आपण केली होती. 6 वर्ष आता 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले. तर तिसऱ्या वर्षापासून मग तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापासूनच माल लागला त्याला, पण आपण तिसऱ्या वर्षापासून धरला. बरं. आणि साधारण मी ज्यावेळेस तिसऱ्या वर्षी धरला होता तर 1-2 किलो 2.5 किलो अशा पद्धतीने मी धरला होता माल. त्यावेळेस मला साधारण 1 टनभर माल झाला होता. बरं. आणि तेव्हापासूनच मी म्हणजे विक्रीचा विषय काय होता की माझ्या सगळ्या मित्रांना मी फोन करून सांगितलं बाबा माझ्याकडे असा आंबा आहे आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता. या बघू आपण आंबा पण. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस काय झालं की आम्ही सगळा आंबा आम्ही पिकवला होता घरी. बरं. तर पिकवत असल्यानंतर आम्ही पिकवल्यानंतर आम्ही तो सगळ्यांना आपण पिकवलेला दिला. हो. म्हणजे सतत आपण 2-3 वर्षापासून हेच करत होतो. बरं. परंतु आता काही कारणास्तव आम्ही काय केलं की बाबा न पिकवता आपण याला कच्चा माल आपण हा मार्केटमध्ये सगळ्यांना देऊ. बरं. कारण आज मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला आंबा तो पावडर टाकलेला किंवा प्रोसेस केलेला आंबा तो 8 तासामध्ये पिवळा होणार कार्बाईड टाकून. हा कार्बाईड टाकून पिकवलेला आंबा, इथ्रायल कार्बाईड. तर मला काही मित्रांनी सांगितलं तर यार आपण हा आंबा आम्हाला नकोय. तर मग मी त्यांना एक सूचना केली बाबा तुम्ही माझ्या बागामध्ये या, तुमच्या स्वतःच्या हाताने आंबा तोडा आणि तुम्ही हे घेऊन जा. तर मी साधारण 110 रुपये याचा भाव ठेवलेला आहे. बरं. आंब्याचा, कच्च्या आंब्याचा. बरं. तर ज्यावेळेस मी हे कॉन्सेप्ट चालू केला आणि मोबाईलला, व्हॉट्सअपला, फेसबुकला आपण हे टाकून दिलं. हो. तर याच्यामधून मला चांगला प्रतिसाद भेटला. बरं. आणि प्रतिसाद असा भेटला की कोणी पण मला 20 किलो 25 किलो असा मला आंब्याची मागणी करायची. आता साधारण रोज 1 ते 1.5 क्विंटल आपला माल जातो याच्यामध्ये. बरं. म्हणजे येऊन या ठिकाणाहून घेऊन जातात. खात्रीपूर्वक आंबा म्हणजे तुम्हाला 100 रुपये हा आपल्या आरोग्यापेक्षा तर 100 रुपये जास्त नाही आहे. बरोबर. तर त्या अनुषंगाने मी हा आंबा 100 रुपये किलोनी त्यांना दिला. बरं. आता जर बघत असाल तर आंबा हा जो नवीन जे गिराईक येणार जे तोडणार तर त्यांना समजतं का पण हा आंबा तोडायला आलेला की तुम्ही समजून सांगता? आम्ही समजून सांगतो त्यांना की बाबा तुम्हाला जर आंबा आमच्या पद्धतीने जर घेसाल तुम्हाला तर आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक आंबा देऊ. बरं. तर आपण काय करतो एक लाईन धरतो अशी. आता तुम्ही कुठल्याही लाईनीला धरा तर आंबा सेम आहे. बरं. आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही. बरं. आता हा आंबा ज्यावेळेस ह्याच्यावरती पांढरे टिपके आलेले आहे. हो. इथे ह्या डेटापाशी खोल गड्डा पडलेला आहे. बरोबर. म्हणजे याला खांदे आलेले आहे. हो. आणि साईडला समजा हा तुमचा हा पण आतमध्ये भाग जातो. बरं. तर हा खरा आंबा झालेला आहे का पिको घालण्यासाठी. आणि याला पावडर पण येते ना? याला पावडर पण येतं. असं जर पुसलं तर तुम्हाला लक्षात येईल की पावडर कशा प्रकारे असतं. हा. जसं हे पावडर आली म्हणजे आणि हे बारीक बारीक स्पॉट आले आणि हे गड्ड झाले म्हणजे बरोबर तो पिकवायला तयार झाला. म्हणजे समोरच्याला पण समजतंय बाबा पिकलेला. हो. आता आपण याला जर आता पिकवायचं, आता काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा हे आम्ही कसे पिकवा, तर आम्ही त्यांना सगळ्या पद्धतीने दाखवलं की कॅरेटमध्ये कसे ठेवायचे, पेपर लावून, आणि घरामध्ये तुम्ही गरमीच्या ठिकाणी ठेवा. 4 ते 5 दिवसामध्ये हा आंबा एकदम मस्त पिकतो. भाऊंनी ChatGPTचा जो फायदा आहे तो ChatGPTचा फायदा हो. आणि विशेष करून मी सांगेन सगळ्यांना, सगळं शेतकऱ्यांना सांगेन की आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करा. हो. तंत्रज्ञान म्हणजे काय की आज ChatGPT
हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जगामधल्या कुठल्याही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तो ChatGPT तुम्हाला दाखवेल. आता मी मागच्या वर्षी काय झालं, मी औषधाच्या दुकानावर आपण त्या औषधाच्या दुकानदाराला सांगायचं की बाबा माझ्या आंब्यावर असा असा रोग आलेला आहे. तर मग तो काय करायचा की हे औषध तुम्ही घेऊन जा. आता तो औषध देताना माझं बिल व्हायचं 3,000-4,000 रुपये. तर मग ह्या वर्षी मी ChatGPTला सहज म्हणून असं टाकलं, पण ChatGPTने मला पूर्ण वर्षाचा शेड्यूल दिला आंब्याचा, की तुम्ही ह्या वर्षामध्ये तुम्हाला हे करायचं आणि ह्याच पद्धतीने करायचं. तर मी ते पेपर पूर्ण त्याचा झेरॉक्स काढला आणि माझ्या डायरीमध्ये लावला आणि जसं जसं ChatGPTने सांगितलं मला तसं पद्धतीने मी हे ट्रीटमेंट केलं. तर आज त्या ट्रीटमेंटचा मला हा रिझल्ट 100% दिसतोय. आणि विषयामध्ये दाखवा जरा इकडं पण दाखवा कशा प्रकारे आंबे लागलेले आहेत. असं नको व्हायला की एकच झाड दाखवता त्याच्यासाठी. हां, तर सगळे झाडं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चांगला जो माल आहे तो माल तुम्हाला या ठिकाणी दिसत. आणि ChatGPTचं जे सांगितलं ते तर तुम्ही केलंय बा. हो. तर मग तुमचा दुकानदार जे काही सांगत होते हां. आणि आता तुम्ही स्वतः ChatGPT आता मी मागच्या किती फरक वर्षी पडला पैशामध्ये? मी पैशामध्ये तुम्हाला फरक सांगतो. मी ज्यावेळेस मी ChatGPT वापरला नव्हता, हो, त्याच्या अगोदर मला साधारण 40,000 रुपये औषधाचा खर्च आला होता. हो. आणि ह्या वर्षी माझा साधारण खर्च 12,000 ते 14,000 रुपये झालेला आहे. भरपूर फरक पडला. तर तिप्पट फरक म्हणजे पडला. तुम्हाला 10 ते 15% फरक नाही, तुम्हाला 35% फरक पडला आहे सगळा बरोबर खर्चामध्ये. आणि जे दरवर्षी तुमचा माल येत होता त्यापेक्षा आता चांगला ह्या वर्षी जास्त माल आहे. बरं. हे बोलत असताना त्यांचा अजून एक मुद्दा मला त्यांचा आवडला. हां. आता हे जे झाड आहे हे झाड दिसायला वगैरे चांगले, हां. पण जर तुम्ही झाडाच्या बाबतीमध्ये जर बघत असाल तर हां. हे 2 फळ आहे. हा 2 फळं आहेत. तर आता याच्यामध्ये जे काही ज्यांच्या आपण त्याचं नाव घेणार आहे रोपवाटिकेचं, पण ज्या रोपवाटिकेमधून हे झाडं आणले असतील त्यांना फसवलेलं आहे त्या टायमाला. आता त्याचाच फटका शेतकऱ्यांना आता बसतो. हे जे फळ याला आणि हे फळ केशर आंब्याचं आहे. तर आता याचं व्यापारी आल्यानंतर ज्यावेळेस एखाद्या वेळेस व्यापाऱ्याला विकायचं तुम्हाला तर ते विकल्या जात नाही, कारण की एक दाणी माल नसतो. बरोबर आहे. बरोबर. तर असं पण नाही झालं पाहिजे. हा. तर हे मला काय म्हणायचं काय, ठीक आहे आपण समजा एखाद्या पूर्ण बागामध्ये 2-3 झाडं निघाले त्याच्यात तर या भाऊ या हां, याची लांबी रुंदी किती म्हणाल तुम्ही? आता लांबी रुंदी आपण 3x12 केलेलं आहे. बरं. हे जे आपण झाडाचं अंतर हे 3 फूट आहे आणि अशी रुंदी आपली 12 फूट आहे. तर मग योग्य अंतर वाटतं का? तर योग्य अंतर आता माझ्या अनुभवातून योग्य अंतर म्हणजे आता काय आहे 14x5 हे योग्य अंतर आहे. 14 फूट म्हणजे ट्रॅक्टरसाठी? हो, ट्रॅक्टरसाठी. कारण वाहतुकीसाठी आपल्याला व्यवस्थित ट्रॅक्टर गेलं पाहिजे. बरं. आता मोठं ट्रॅक्टर छोटं ट्रॅक्टर असलं तर आंबे पडणार नाही. बरं. कारण 14 फूट ठेवलं तर थोडंसं गॅप असतो, आपलं ट्रॅक्टर व्यवस्थित चालतं. बरं. आणि झाडाची 5 फुटाची जी रुंदी म्हणतो मी की झाडाचा थोडासा हा आपल्याला घेरा छत्रीसारखा आला पाहिजे. बरं. त्या अनुषंगाने आपल्याला पुढील समजा नियोजन जर करायचं असलं शेतकऱ्याला हां, हां. तर 14x5 त्यांनी करावे. 14x5 म्हणजे घन लागवड. घन लागवड. मग घन लागवड करावी का म्हणजे? नाही. घन लागवड म्हणजे काय आहे माहिती आहे का, घन लागवडीमध्ये एक फायदा आहे की आपल्याला झाडाला उत्पादन आपल्याला आपल्या हिशोबाने येत आहे. 30 बरं. किलो 40 किलो बरं. 20 किलो असं आपण घेऊ शकतो. आणि जर तुम्ही मोठं झाड केलं आपलं पारंपरिक आपल्या आजोबाच्या काळातले झाडं, हां. तर त्याला समजा एका झाडाला खूप आंबे यायचे, पण साईज कशी यायची, हां. गोटी साईज यायची. बरोबर. पण आपल्याला आजच्या जमान्यामध्ये ह्या युगामध्ये आपल्याला क्वालिटी आणि साईज पाहिजे. बरोबर. तर त्याच्यासाठी Size तुम्हाला अशी मोठी आली पाहिजे. साईज अशी मोठी आली पाहिजे. आणि घन पद्धतीनं लावल्यानंचा फायदा हाच आहे बरोबर. की एका झाडाला फळं धरणं हा जास्त न घेता कमी घेतल्यामुळं साईज वाढते. बरं. फळाची साईज आज रोज समजा 300 ग्राम आहे. आता मला पुढच्या वर्षी मला आता काही कंपन्या माझ्याशी संपर्क साधला, त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला 300+ पाहिजे. तर मग आता मला त्याच हिशोबाने मला माल धरावा लागेल. बरं. कारण जर 300+ जर म्हटलं तर त्यांना 500 ग्राम किंवा 700 ग्राम इथपर्यंत आपल्याला माल द्यायचा आहे. बरं. तर ते आपल्याला योग्य भाव पण देतील. बरं. अशा पद्धतीने आपण आता पुढचं ट्रीटमेंट करणार आहे. तर व्यापाऱ्याला माल विकावं की हातावर माल काढावं? आता झालं काय माहिती आहे का, शेतकऱ्याचा विषय काय माहिती आहे का, शेतकरी पिकू शकतो पण विकू शकत नाही अशी धारणा त्यांच्या डोक्यात आहे पूर्वीची. म्हणजे शेतकरी हा एक म्हणजे आता साधारण समजा एखादा पाटीलच झाला बाबा, पाटील हा बाजारात जाऊन बसणार आहे का आंबा विकत किलोभर, तर त्याला ती लाज वाटेल.
पण मी काय म्हणतो लाजाचं गोष्ट नाही, आंबा घ्यायला तुमच्या दारात येणार कस्टमर, तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही, तेवढी प्रत ठेवायला पाहिजे. तेवढी प्रत ठेवायची. बरोबर. तर आपण असं आपण स्वतःच विक्री करायला पाहिजे आंब्याला, तर तुम्हाला डबल याच्यामध्ये मुनाफा भेटतो. जर तुम्ही आता एखाद्या व्यापाराला दिलं तो घेऊन 50 रुपये किलोनी, आणि 50 रुपये तो आपल्या मालाला 60 रुपयानं समजा 110 रुपयाने विकला तर तो 60 रुपये कमवतो. बरोबर. म्हणजे आपण वर्षभर मेहनत करायची आणि तो एक 15-20 दिवसामध्ये तो पैसे कमवून घेतो. बरोबर आहे. हां, बरं, आता ChatGPT मुळे तुमचा फायदा झाला हे तुम्ही सांगितलं. बरोबर. हां. याला पाणी तुम्ही नळीनं देता येतं वर्षभर? नळीने देतो. हे आपलं ठिबक सिंचन आहे. बरं. तर याचा खर्च वार्षिक जर आता 2 एकर म्हणले ना? हां, 2 एकर. तर 2 एकरचा खर्च यावर्षी किती झाला? आता ह्या वर्षी म्हणजे बघा, आता शेणखत मी मागच्या वर्षी टाकलं होतं, हो. तो खर्च तुम्ही मायनस करा. बरं. पण आता जे औषधाचा खर्च ह्या वर्षी हो. हा समजा 12 ते 14 हजार रुपये झालेला आहे माझा. 12 ते 14,000. 14,000. किती झाडामध्ये आता? हे 1800 झाड आहे. 1800. हां, तर मग तुम्ही आता भागील्या 1800 भागीले ते 12-14 हजार जे असतील ते करून बघा. हां. म्हणजे पैसा कमी लागतो हे मान्य, मान्य आहे. बरोबर ना? हां, बरोबर आहे. पण सांभाळणं सांभाळणं हा एक गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो मी, आज समजा ह्या आंब्याला ज्यावेळेस ही कळी निघते, ज्यावेळेस आंबा मोहर निघण्याचं जे स्टेप असते, त्या स्टेपपासून तुम्हाला याची ट्रीटमेंट म्हणजे जास्त काळजी घ्यावी लागते. निघण्यापासून तर तुमचं माल सेट होईपर्यंत तुम्ही 3 महिने याच्यातच घाला. तुमचं राजकारण तुमचं बाजूला ठेवा, तुमचं मित्र बाजूला ठेवा, परंतु याच्यामध्ये जर वेळ दिला तुम्ही तर तुमचे उत्पन्न हे 12 ते 15 लाख रुपये होणार 2 एकरमध्ये. बरं. तरी सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि मी एक सांगू इच्छितो की आपल्याला कुठलाही मित्र, समजा एखादा मित्र समजा आपला क्लोज असला तो तरी पैसे देईल, पण कुठलाही मित्र आपल्याला पैसे देत नाही. हे समाजाची रीत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्याला जर आपण 10,000 मागितले, आज तुमच्या लोक म्हणतात का झाडाला पैसे लागले का? मी तर म्हणेन माझ्या झाडाला पैसे लागलेले. अरे वा. बरोबर आहे का नाही? आज माझ्या झाडाला एवढे पैसे लागलेले, 2 एकरमध्ये माझे 12 लाख रुपये लागलेले, असं धरून घ्या तुम्ही. बरं, दुसरे पीक आता तुमच्याकडे केळी आहे बाजूला आमच्या चुलत्या केळी आहे. तर श्रमाच्या हिशोबाने तुम्हाला ही बाग कशी वाटते? मी का तुम्हाला सांगतो, श्रम जर केलं तर बागाची याच्यामध्ये खूप कमी खर्च असल्या कारणामुळे हे फळ देणारं झाड आहे. बरं. आणि फळ देणारं झाड म्हणजे पैसा देणारं झाड आहे. बरोबर. असं म्हणताना आपल्याला हे नाही. परंतु आज मी सगळ्या युवा शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छेल की तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल आहे म्हणजे तुम्ही ChatGPTवर आहे. ChatGPTवर तुम्ही जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचारल्या, तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही. औषधाच्या दुकानावर तर तुम्ही एकदाही त्यांना विचारू नका. तुम्ही ChatGPTचा यूज करा आणि त्यांना विचारा. कुठलाही क्रॉप असो, कुठलाही समजा आपलं पेरण्यापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्ही ChatGPTला विचारू शकता. ChatGPT नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळतं. तर त्याच्यावरती तुम्ही जर तुमचा प्रश्न टाकला किंवा फोटो काढून टाकला तर ते तुम्हाला विचारतं यासाठी काय करायचं किंवा मी याच्यासाठी काय काय सांगू. आणि त्यानंतर आपण जसे प्रश्न विचारू तसं ते पूर्ण हे जे ज्याची माहिती असतात, लेख असतात, ते सगळी माहिती एक संकलन करून त्यातली चांगली माहिती, तुमच्याबद्दल असलेली चांगली माहिती तुम्हाला ते देऊ शकतं. तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर याचा जरी फोटो आपण जर ChatGPTला सध्या टाकला, तेही तुम्हाला त्याचं प्रश्नाचं उत्तर दे ना. हां, ते आपण करून सुद्धा पाहू. बरं, याच्याबद्दल शेतकऱ्याला आता असं व्हायला लागलं की सगळे शेतकरी लाट आली म्हणतात प्रत्येक पिकाच्या, तशी मग भरपूर शेतकरी म्हणतात की याची लागवड पण भरपूर व्हायला लागली कशाची, आंब्याची. तर भविष्य आंब्याला राहील का, हा प्रश्न तुमच्यासाठी? मी तुम्हाला एकच सांगतो, याचं भविष्य खूप छान आहे. जर याचे समजा 1000 शेतकऱ्यांना पण आंबा जर लावला, आणि माझं तर एकच म्हणणं आहे की जर समजा 100 शेतकरी असू द्या, 100 शेतकरी एकत्र येऊन एक तुम्ही प्रोसेसिंग युनिट टाकू शकता यामध्ये आंब्याचा. आणि आंब्याचं बाय प्रोडक्ट्स जे आहे हे जगप्रसिद्ध आहे. याला खाणारे लोक पैशावाले आहे, जे लोक आवडीने खातात. जर प्रोसेसिंग करून आपण याचं पल्प झालं, पल्पचा तर विषय समजा लोकांनी केला, लोकांनी प्रोजेक्ट टाकले आणि बंद केले. पण आज डिहायड्रेशनचा जमाना आहे. डिहायड्रेशन करून जर आपण याचं चॉकलेट बनवलं किंवा त्याची स्लाईस करून ते स्लाईस विकल्या तर त्याच्यामध्ये चांगला पैसा बनवू शकतो. म्हणजे वाळवून ते विकले जाऊ शकते. हो, वाळवून तुम्ही विकू शकता. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आता प्रोसेसिंग युनिटला जास्त काही खर्च लागणार नाही. याच्यामध्ये समजा 10-20 शेतकरी येऊन जर प्रोसेसिंग युनिट टाकला आणि आपला माल बनवून जर विकला त्याच्यामध्ये, म्हणजे असं नाही की सगळं सामूहिक बनवून करून विका तुम्ही, तसं नाही. बाबा आज माझा आंबा येणार, उद्या त्यांचा आंबा येणार. म्हणजे तुमचं मत आहे की बाबा एकदाच ह्याच महिन्यामध्ये, मे मध्ये, एप्रिलमध्ये माल काढायला येतो, ते आपण माल मार्केटला विकतो. पण जर आपण
त्याचं निर्जलीकरण किंवा मग त्याला जर वाळवून जर विकू शकलो हा तर हा माल वर्षभर मार्केटिंग करता येईल. बिलकुल बरोबर? 100%. आणि त्यांनी प्रयोग केला सुद्धा तर 3 वर्षापर्यंत तो जो माल आहे वाळवलेला तो मार्केटमध्ये विकू शकतो. विकू शकता, बरोबर? विकू विदेशात शकता, सुद्धा विकू शकता. विदेशात बी विकू शकता. आता त्यांनी ते चॅट जीपीटी नुसार जे सांगितलं की बाबा मी असं करतो तर कोणाला विश्वास वाटणार नाही. म्हणून मी मुद्दाम हे जे आहे याला आपण चिमुक काटा म्हणतो, नदीच्या पिरियडमध्ये भरपूर हे वाढतं, पावसात लयच वाढतं. तर याचं गोकर्णी पांढरी बटन वेल असं हे नाव याचं आलेलं आहे. हां. आणि रानतण म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जर जवळ या तुम्ही इथं झूम करा भाऊ त्याला, तर याच्यामध्ये कुठल्या पिकामध्ये आहे आणि काय तणनाशक सांगू हे सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत आता गुगलचा वापर आपण आपल्या या पूर्ण शेती क्षेत्रामध्ये करू शकतो आणि कशातही करू शकतो. स्मार्ट शेती ज्याला म्हणतात हा, आपण. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे पण सांगतो, त्याचे फोटो आले, त्याचं तणनाशक कोणचं आणायचं ते आलं, त्याच्याविषयी काही लेख असतील तर ते सुद्धा त्यामध्ये आले. दुसरं तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर काल मी भाऊ बरं का मोठ्या देवीला होतो आणि मोठ्या देवीला एक विशिष्ट प्रकारचं वेगळं झाड जाणवलं. मला हे झाड कशाचं आहे ते तरी बघू. तर पिस्ता जे आपण खातो तसं झाड आपण कधी पाहिलंच नाही. बरोबर. तर सहज एक फोटो टाकला आणि त्यांनी त्याचं जे म्हणजे माहिती आहे ती मला दिली की हे जे झाड आहे हे पिस्ताचं झाड. म्हणजे इथपर्यंत तुम्ही त्याचा वापर जो आहे तो शेतीमध्ये करू शकता. आणि आता नवीन नवीन तंत्र यायला लागलेले, नवीन नवीन माहिती आपल्याला यायला लागली. प्रत्येक माहिती आपल्याला राहू शकत नाही कारण की आपणही माणूसच आहे, भरपूर काही आपले. आणि दादा तुम्ही जे पिस्त्याचं मला सांगताय ना, पिस्ता हा एक 30-40 टेम्परेचर मध्ये झाड येणं फळ येणारच वापर. मोठ्या देवीला आलं म्हणजे आपल्याच भागातलं अतिउष्ण रान शेतामध्ये येणारं ते झाड आहे. फक्त आपलं काय, आपण सरकी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन याच्यामध्ये पडलो आणि हे बाकी झाड मागे टाकले. बरोबर. आणि आता सांगायचं ठरलं तर हे आंबा जो आहे तो हा आंबा सुद्धा काय पहिल्या काळामध्ये कितीतरी प्रकारचे आंबे होते. हो. आता सगळे कमी होता केशरवर आपण आलो. तर आता केशर आंबा हा प्रत्येक घराघरामध्ये खाल्ल्या जाणारं फळ आहे. आणि जर भाऊन जसं सांगितलं तसं जर अजून त्याच्यामध्ये ऍड झालं किंवा निर्जली करून किंवा मग त्याला वाळवून जर आपण विकू शकलो तर अजून त्याचा फायदा. बिलकुल 100%. कारण आजकाल म्हणजे आता केंद्र शासनाने आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही प्रोसेसिंग युनिटमध्ये वळवा, शेतकऱ्याने ओळलं पाहिजे याच्यामध्ये. आज आपले केंद्रीय कृषी मंत्री त्यांच्या एरियामध्ये पण हे चालू आहे आता. म्हणजे इंदोरमध्ये प्रोसेस युनिट टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आमचा एक मित्र आहे अग्रवाल म्हणून, त्यांनी हा प्रोसेस युनिट टाकला. आणि त्यांनी विशेष म्हणजे काय केलं माहिती आहे का, म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी रोप फुकट वाटलं शेतकऱ्याला आंब्याचं. बरं. की त्यांनी फक्त 100 झाडं दिले प्रत्येक शेतकऱ्याला. आणि त्यांना सांगितलं बा तुमचे फळ आले का आम्ही नेऊ, आम्हाला द्यायचे तुम्ही. तर ते कॉन्ट्रॅक्ट केले त्यांनी. तर विकतात का. तर ती कंपनी काय करते, पल्स आणि डिहायड्रेशन करून ते पूर्ण बाय प्रोडक्ट्स बनवतात गुजरातमध्ये. आणि भारताने सरकारने सुद्धा याच्यावर जरा लक्ष अजून दिलं तर चांगलंच होईल. कारण की आम्ही पिकवायला तयार आहे, पण त्याचा जर चिखल होत असेल तर त्याचा फायदा काही नाही. पण जर तुम्ही जर थोडीफार मदत केली तर नक्कीच आम्ही सुद्धा, जसं भाऊकडे आंबा आहे तर या 4-5 जण एकत्र येऊन विदेशात जर पाठवू शकले तर अजून त्याच्यामध्ये माध्यमातून एक तर तुमचं कार्बन क्रेडिट शासन जे करतंय बुवा, कार्बन त्याचे पैसे शासनाला द्यावं, आपल्या शेतकऱ्याला द्यावं. आणि दुसरी गोष्ट, झाडे लावा झाडे जगवा म्हणून एकाच गड्ड्यामध्ये कित्येक आम्ही पाहतो जवळजवळ गायरानामध्ये 10-10, 15-15, 50-50 वर्ष त्याच गड्ड्यामध्ये तुम्ही झाड लावता, ते काही जगत नाही. कारण की खालचे लोक ते झाडं येऊ देत नाही. जर शेतकरी जर असे झाडं लावून जर मोठाले करून जर विकत असं, म्हणजे त्याचा फायदा जर निसर्गाला सगळ्या याला होत असेल तर ते पैसे नाही. आता बरं का दादा, मी आता याच्यामध्ये आपण अनुदान काही उचललं, आज अनुदान भेटलं नाही आपल्याला. कारण मी ह्या आमच्या जांभोळी सर्कलमध्ये मी फक्त एकटा आहे. बरोबर. तर कृषी सहाय्यक माझ्याकडे आले होते की म्हणे तुमचा एकट्याचाच भाग आहे म्हणे आणि ते तुम्हाला लागू नाही आहे. हां, म्हणजे अनुदानामध्ये तुमचं हेच नाही म्हणे, पात्रता नाही म्हणे. म्हणलं ते ठीक आहे, काही गरज नाही म्हणलं आपल्याला, स्वतःच केलं आपण. तर आंबा पिकाविषयी आमची झालेली चर्चा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा. बरं भाऊ, हा एक प्रश्न राहिला, हा सेंद्रिय की काही विशेष. आता परत याच्यामध्ये आता ह्या आंब्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, सेंद्रिय पद्धतीचे आता लोक म्हणतात सेंद्रिय पद्धतीने केला. पण सेंद्रिय पद्धती काय, मूळ कारण म्हणजे सेंद्रियमध्ये तुम्ही शेणखत टाकून करणार की स्लरी टाकणार. आता काही लोकांना स्लरी भेटत नाही. आता इथंच आमच्या बाजूला 1-2 किलोमीटर ती श्रीराम गौशाळा आहे. त्या गौशाळेमधून मी स्लरी घेऊन येतो. तर ती स्लरी आपण एक आपलं 10,000 लिटरचं टँकर आहे, तर ते टँकर आपण याला टाकतो, दरवर्षी टाकतो. याला 3 टँकर टाकतो आपण. फायदा होतो आणि खूप फायदा. तुम्ही झाडाची ग्रोथ बघा. बरं, मग ते टाकल्यानंतर फवारण्या सुद्धा कमी पडते का. नाही, फवारण्या कराव्याच लागत्या. किती फवारण्या लागतात. फवारण्या आता समजा याच्यात मला समजा एक 12-13 फवारण्या झाल्या आहेत माझ्या. बरं,
12-13 ते पण झाल्या कोणत्या तुडतुडे तुडतुडे किंवा बुरशी, याच्यामध्ये जास्त करून बुरशीनाशकच मारावं लागतं. बरं. आणि 0-32-34 फुलोरा आल्यानंतर मग घेता का? हो. तर मग मधमाशासाठी मधमाशासाठी आपण कीटनाशक वापरतच नाही, बरं, फक्त बुरशीनाशक वापरायचं. बुरशीनाशक वापरतो आपण. बरं. आणि कीटनाशकासाठी आपण आता ते फळमाशी असते त्याला एक स्टिकवेन म्हणून Trap. आलेलं आहे ट्रॅप आले स्प्रे, बरोबर. तर तो आपण वापरतो. बरं. तर त्याच्यामुळे ते फळमाशी पण याच्यात दिसत नाही. म्हणजे गवत जे ठेवलेलं आहे भाऊनी, ते त्यांना विचारलं मी, ते गवत हे फळाला सनबर्न होऊ नये म्हणून त्यांनी हे गवत जे पूर्ण तसंच ठेवलेलं आहे, जेणेकरून आर्द्रता टिकावी आणि फळाला जे डाग पडतो तसं डाग पडू नये. पण खरंच एकदम चांगली बाग त्यांची या ठिकाणी आहे. जालन्या जवळपास जर राहत असाल तर नक्कीच या बागेला भेट द्या. स्वतःने हाताने जे काही फळं न्यायची असतील तर तेही तुम्ही नेऊ शकता. एकदा परत तुमचा परिचय आणि पत्ता सांगा. मी विजय पंडितराव वाडेकर, श्रीकृष्णनगर, पोस्ट जामवाडी, तालुका जालना, हा माझा बाग कृष्णनगरमध्ये आहे. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे हा आंबा जे आहे, आपण खात्रीशीर आंबा ज्याला गॅरंटेड बनतो, आपण आपल्या प्रकृतीला सांभाळून आपण हा आंबा खरेदी करू शकता. कारण तुमच्या हाताने येऊन तुम्ही हा आंबा घेऊ शकता इथून तोडून. त्याचं एक समाधान तुम्हाला मिळतं की मी माझ्या हाताने तोडून आणलेला आंबा आहे. म्हणजे तुम्हाला कुठलंही म्हणजे याच्यामध्ये पेस्टिसाइड्स नाही आहे, नाही त्याच्यामध्ये कार्बेट टाकलेलं आहे. बाकीचे प्रोसेसिंग तुम्ही तुमच्या हाताने करू शकता या आंब्याला घरी. धन्यवाद. तर आपण कार्बाईड टाकलेले आंबे पाहतो, त्याचे लिंबू पिळलं आणि ते असं घासलं की निळं दिसतं. त्यानंतर त्या जर आपण रस खाल्ला तर जिभेला बऱ्यापैकी लाल सुद्धा आपल्याला बऱ्याच दिवस राहते किंवा फोड येतात काही जणांच्या. एक परवा दिवशी मला एकाचा फोन आला, आमचा एक MIDCचा मित्र आहे, म्हणे भाऊ म्हणे मी एक कॅरेट घेतलं म्हणे, 60 रुपये किलोनं माल घेतला. पण ते आंबे खाल्ल्यानंतर माझ्या मुलाचे सगळे डोळे सुजले, माझे डोळे सुजले, घरच्याचे सगळ्यांचे डोळे सुजले. मग ते समोरचा ग्राहक दुसऱ्या वर्षी घेणंच कशाला? हां, तर मग तेव्हा म्हणे मला तुमचा आंबा घ्यायचा. म्हटलं या म्हणलं बागात कधी या आणि आंबा घेऊन जा. नक्की. तर याचा विचार करून नक्कीच आपण जर जवळपास राहत असेल तर भाऊच्या बागेला भेट द्यायला हरकत नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगितला? हां, माझा नंबर घ्या 82 750 12 700. नक्कीच त्यांना फोन करून या आणि स्वतः येऊन बाग बघा, स्वतःच्या हाताने तोडा, त्याची काही हरकत नाही आहे. आणि एक शेतकऱ्याला बरं तुमचं बोलणं होतं. नाही बोला. एक शेतकऱ्याला एक निवेदन आहे, एक कळकळीची विनंती पण आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या क्षमतेनुसार तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 10 ते 20 झाडं आंब्याचे तुम्ही लावा, जेणेकरून तुमच्या घरी स्वतःला तुम्हाला आंबा खायला मिळेल आणि थोडाफार पैसा पण होईल. आणि ज्यांच्याकडे जास्त शेती आहे तर त्यांनी आंब्याकडे वळायला पाहिजे. आणि जर आंब्याचं मार्केटिंग तुम्हाला जर नसेल जमेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मार्केटिंग पण देऊ आणि सगळी मदत करू. दुसरी गोष्ट, हे सांगितल्यानंतर परत काही कमेंट येतील की त्यांची नर्सरी आहे का, तर त्यांची नर्सरी नाही आहे. नर्सरीचा प्रचार ते करत नाहीत. स्वतःही एकही झाड त्यांनी ठेवलेलं नाही विक्रीसाठी. तर मुळात सांगायचं त्यांना हे की बाबा सगळ्या प्रकारचे आंबाच नाही तर सगळ्या प्रकारचे काही 5-5, 10 जर झाडं लावली तर शेतकरी बाजारातून आणून खाण्यापेक्षा घरचं असलेलं कधी चांगलं. आता अडचणी आहेत की वानर कोणाच्याकडे जास्त आहेत, कोणाकडे डुकरं जास्त आहेत, तर तसं पाहून झटका मशीन असेल किंवा मग आपण मागं व्हिडिओ पण टाकला होता करवंदाची पासून लावलं कंपाऊंड, असे काहीतरी बरेचसे शेतकरी प्रयोग करतात. तसं तुम्हाला काही करता आलं तर नक्कीच बघा. पण भाऊंना जो मुद्दा मांडला की बाबा 10-10, 20-20 झाडं असायला पाहिजे, तर ते नक्कीच आपल्याला शेतामध्ये असायला पाहिजे. आपलंही खाणं होतं आणि विकणं सुद्धा त्यातून होऊ शकतं. तर भाऊंनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. राम राम भाऊ. राम राम.